मोहिते पाटील हे कुटुंब आमच्या पक्षातील मोठे कुटुंब आहे। मला त्यांचा आदर आहे। मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असं वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले। पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांची काळजी घेतील असंही निंबाळकर म्हणाले। धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी पाहिजे होती, पण उमेदवारी नाही मिळाली म्हणून थोडीफार नाराजी असल्याचं निंबाळकर म्हणाले। फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते, त्यामुळे मतांची सुनामी येणार असल्याचं निंबाळकर म्हणाले। साखर कारखान्याच्या विषयासंदर्भात अनेक विषयांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना सहकार्य केले। विधान परिषदेची आमदारकी देखील दिलेली आहे। मला त्यांचा आदर आहे। मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असं रणजितसिंह निंबाळकर म्हणाले। मला मागच्या वेळेस देखील फलटणमध्ये मतदान कमी पडलं नव्हतं, त्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर सभापती होते। फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावरती अधिक प्रेम करत आहे, त्यामुळे मतांची सुनामी येणार असल्याचं रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलंय। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांची भेट घेणार आहेत, याबाबत प्रसार माध्यमांनी रणजितसिंह निंबाळकरांना विचारलं होतं। यावर मला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं रणजितसिंह निंबाळकर म्हणाले। दरम्यान सोलापूरची उमेदवारी कुणाला मिळेल हे मला माहिती नाही। अमर साबळे असतील, राम सातपुते असतील, अनेकांची नावं समोर येत होती। उत्तम जानकर यांचं देखील नाव समोर येत होतं, त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळेल हे मी सांगू शकत नसल्याचं रणजितसिंह निंबाळकर म्हणाले। मात्र भाजप जो उमेदवार देईल तो तुल्यबळ उमेदवार असणार आहे असं निंबाळकर म्हणाले। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे, कारण भाजपकडून माढा लोकसभा लढवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते। मात्र पक्षानं त्यांना डावलून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिलंय, त्यामुळे मोहिते पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मोहिते पाटलांनी हाती तुतारी घेऊन शरद पवार गटाकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।